कसं काय आहे मंडळी, ऐका बरं काय चाललंय माझ्या सख्खी आणि सख्यानो, कशा चालले तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या? माझा तर नुसता धुमाकूळच घालायचं चाललंय, ह्या गावावरनं त्या गावावर नुसतं उंडगायचं चाललंय बघा. तुम्हाला तर माहिती आहे, मामाच्या गावाला मी यात्रेसाठी आलेली, परत तिकडून एक रात्र मी मावशीच्या गावाला आली. अहो नाही का, कृष्णा चॅरिटेबलमध्ये माझ्या बहिणीची डिलिव्हरी झालेली, म्हणलं तिला बाळावर एक दिवस खेळूया. सकाळ सकाळ मस्तपैकी बाळाला कवळं कवळं ऊन दिलं आणि बहिणीला म्हटलं आज आपल्या लाडूची टिकली पावडर मीच करणार आहे. हो, मी लाडानं त्याला ना लाडू म्हणते, मी त्याला टिकली पावडर मीच करते, म्हणून जमते का बघूया. अहो आपलं पिल्लू झाल्यानंतर लय वर्ष झालं कुठल्या बाळाला टिकली पावडर केलीच नाही ना. अहो तर बाळ नुसता आपला लाडू नुसता ट्या ट्या करत होता बघा राव. हा थांब जरा, दम जरा, लगेच ट्याव 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 करू नका. अहो आपल्या लाडूला जरा सुद्धा दम नसतो, असा नुसता ट्याट्या करायला लागला की नाही नुसताच भोंगा पसरतो बघा. अजून काय तुम्हाला मी तोंड नाही दाखवू शकत, माहिती आहे ना, आपलं इटुकलं पिटुकलं बाळ आहे. जरा मोठं झाल्यानंतर तुम्हाला दाखवेन बरं का. दे 2 मिनटं, मानाला तेवढा हात लाव. जमते. हॅलो मांडी, हॅलो बघ राहिला. हा शिकलंच. लय वर्षानं घरात बाळ नसलं ना, असंच बाळाचं कौतुक होतं बघा. भावाचं पण सवय मोडले, कारण का त्याचं पोरगं 4-5 वर्षाचं झालंय ना, म्हणून त्याला घेताच येत नव्हतं. कसं तरी त्याने घेतलं बघा बरं का. आता भाऊ मला आलेला न्यायला, कारण का इथून परत मामाच्या घरी जायचं होतं आणि मला दुसऱ्या दिवशी जायचं होतं माझ्या सासरवाडीला. आता जाता जाता म्हणलं एकदा अंबाबाईचं दर्शन घेऊया. आता नुकतीच जत्रा झालेली, तेव्हा एवढी गर्दी होती, दर्शन व्यवस्थित झालं नव्हतं, म्हणून म्हटलं आज आरामात. आज गेली तर काहीच गर्दी नाही, कोणच माणूस नाही. त्या काकांनी, पुजारी काकांनी मला छान असा व्हिडिओ काढून दिला. घ्या मंडळी, तुम्ही पण अंबाबाईचं दर्शन घ्या. ही आमच्या तोंडोली म्हणजे मामाच्या गावची ना गावदेवी आहे, आणि ही कोल्हापूरची अंबाबाई आहे बरं का. कोल्हापूरची महालक्ष्मी आहे ना, तीच ही आहे. मग चला तुम्ही तुमचं दर्शन घ्या. आईजवळ काय बोलायचं ते बोला, सर्वांनी सुखी राहावा, सर्वांचं आयुष्य हसत खेळत जाऊ दे बरं का. अंबाबाई आई हेच मागणं बरं का देवाचरणी आहे. तर हे आमचं मंदिर आहे ना, खूप प्राचीन आहे. हा गाभारा आहे ना, म्हणजे कसं म्हणलं जातं, आजूबाजूचा परिसर कितीही वाढवला तरी चालेल, पण हा गाभारा कधीच तोडायचा नाही, असं म्हणजे तिथं मान्यता आहे. आणि एवढं हे देवस्थान मोठं आहे ना, की त्याच्या आजूबाजूला ना असं बोलतात ना, आश्रम टाईपमध्ये बांधलेलं आहे. म्हणजे जत्रा तिथं होतात तेव्हा माणसं इथं राहायला सुद्धा येतात. गे सगळंच गेला. लग्न झालेल्या सासरवाशीनं कसं माहेरच्या देवाला नारळ देते, त्या तसंच मी माझ्या आजोच्या देवाला पण नारळ देते. कारण का माझं लहानपण, निदान मी 6वीपर्यंत इथंच होते, अगदी 1 वर्षाच्या असल्यापासून. त्यामुळे मला इथली चांगली सवय आहे, म्हणून मी माझं माहेरसारखंच मी माझ्या आजोला पण एक नारळ देते. घरी गेलो तर ह्या माझ्या भावानं मला बसून पण दिलं नाही, बाहेरच्या बाहेर कार काढली, चल आपण म्हणलं कडेगावला जावे. त्यात काय झालं, सगळेजण यात्रेनिमित्त एकत्र येतात ना, तर मामाची पोरगी पण आलेली होती, पण तिला उद्या ऑफिसला जायचं होतं, सुट्टी संपलेली, ती पुण्याला जॉबला आहे ना. मग ती म्हणाली की मला कडेगावला ह्याच्यामध्ये STला बसवा, कडेपूरमध्ये हो STला बसवा. आणि भाऊ काय म्हणाला, आता बहिणीचं पोरगं लयच रडत होतं ना, सारखं टॅटॅक करत होतं, म्हणून तो म्हणाला की चल एक बाळासाठी पाळणा घेऊन टाकूया. मग कडेगाव आणि कडेपूरमध्ये जाऊन बघूया, दोन्ही पण कामं येतील. अहो घरात मला जाऊन पण दिलं नाही, साधं पाणी पण पिऊन दिलं नाही. तिथं गेलो तर डायरेक्ट लगेच ST पण आली. आली काय कुठे? नाही एवढ्यात नाही म्हणलं सगळ्यांच्यावर. कराड आहे. सोडून जायचं म्हटलं, आधी वाटायचं पाणी पिऊ थोडस. आता मला काय वाटत पटकन सवय झाली आता. छानच की संपली तिच्यातली सगळी. हळूहळू आम्हाला वर्षातनं एकदाच चान्स असतो बघा सगळ्या भाऊ बहिणींना भेटण्याचा. म्हणजे माझ्या मामाची मुलं वगैरे आम्ही सगळे मिळून आहे ना 9 जण आहे, आणि आम्हाला फक्त यात्रेलाच एकमेकांना भेटता येतं. सगळे मोठे झाले, 2-3ची लग्न झाले, भावाचं लग्न झाले, बाकीच्या 2 जण जॉबला आहेत. मग वर्षातनं एकदाच भेटतो. पहिल्या स्टार्टिंगला ना खूप रडायला यायचं, वेगळं व्हायचं म्हणल्यावर. पण आता जरा मन कठोर झाले हो, म्हणजे जरा वाईट वाटतं मनातनं, कसं तरी वाटतं, पण आहे ना थोडंसं रडायला पण येतं. फक्त मागच्या वर्षी आम्ही एकत्र आलेलो, त्याच्यावर आत्ता आलोय. बस नाही इथं आहे का? नाही वर ठेवते की नाही उघडत. अरे दिला होतं. तिला सोडायला जायची खरं एकाचीच गरज होती, पण पाळणा घ्यायचा होता म्हणून मी, माझी आजी, माझा भाऊ, माझा बावस भाऊ आणि ही गुड्डू, आम्ही असे 4-5 जण गेलेलो. तिला तिथनं कडेपूरमधून बसवलं. आता ही ना कडेगावमध्ये पण बसता आलं असतं तिला, पण कडेगावमध्ये लईच गर्दी होती. म्हणजे तिला विटा ते पुणे गाडी पकडायची होती. पुणे असते ना डायरेक्ट स्वारगेट, मग ती पुण्या स्वारगेटमध्ये पोचली बघा. काहीतरी 5ला ST हल्लेली, ती संध्याकाळी 9-10 पर्यंत काहीतरी ती पोचली, म्हणजे जिथं ती जॉबला कामाला आहे तिथं. आणि आम्ही डायरेक्ट गेलो
कडेगावचं जे असतं ना शोरूम भांड्यांचं वगैरे, तिथं गेलो पाळणा बघायला. दाखवतो तुम्हाला हा जोडून काय होतंय. आता ह्यो पाळणा बघताना मला ना बारक्या सासूचीच आठवण आली, म्हणजे आपल्या दक्षूची. व जेव्हा त्याचं बारसं होतं ना तेव्हा माझ्या भावानं नवीन असा निळ्या कलरचा सेम टू सेम फक्त निळ्या कलरचा पाळणा घेतलेला, पण तो कधी पाळण्यात झोपलाच नाही, त्याला पाळण्याची सवयच नाही लागली. तो असा दिवस रात्र नुसता झोपायचा, म्हणून जसाच्या तसा नवीन करकरीत पाळणा आहे. मी म्हणलेलं थोड्या दिवसासाठी तो त्याचा म्हणजे ठाण्यावरून गावाला पाठवायचा, बारशाला ह्याला नवीन घ्यायला येईल. पण तोपर्यंत भाऊ म्हणाले नको आत्ताच त्याला घेऊन टाकूया, बाळ लईच रडते. पण तिथं गेलो ना आज, अहो कडेगावचं शोरूम जरा आहे म्हणजे चांगलंच मोठं आहे, पण ह्याची किंमत आहे ना व तिथं 25 रुपये 25 रुपये म्हणते, 2500 म्हणजे 2500 सांगितली. मला जास्तच वाटली, कारण का पाळणे मुंबईला एवढे महाग नाहीत. आता ते समजू शकतं, मुंबईवरून गावाला येतं थोडेफार महाग होतात, पण डायरेक्ट हजारानं 700-800 रुपये प्राईस वाढवली म्हणून काय झालं. मग तिथनं परत आम्ही कडेगाव मेन गाव आहे ना, गावात आलो. तिथं बघितलं तर तिथं ना लय भारी भारी व्हरायट्या होत्या पाळण्याच्या. दुसरी नाही. ते परत लांब आता ह्योच पाळणा मागच्या वर्षी मला त्या साध्या सिंपल पाळण्याची ज्याला चाकं बिकं नसतात ना त्याची मी ठाण्याला ना 800 का 900 रुपये प्राईस होती, तिथे इथं मला 1800 सांगितली. गादी सकट 2000. मग ते दुकान पण बोंबालं आम्हाला, तिथं म्हणजे पटलंच नाही, म्हणून आम्ही तिसऱ्या दुकानात आलो. म्हणजे आम्ही 2 तास झालं दुकानच हुडकत होतं, तर तिथं मला पाळण्याची किंमत आवडली, पाळणा आवडला, सगळं काय आवडलं. भावानं मी ठरवलं की बाबा हिथंच घेऊया. बजेटमध्ये पण होतं, म्हणजे जेवढं ते सांगितलेलं ना तेवढं पण महाग नाही सांगितलं. इथं डायरेक्ट थोडंफार सांगितलं, म्हणजे मुंबईपेक्षा तर इथं प्राईस जास्तच होती, पण ह्यांच्यापेक्षा 1000 रुपये डायरेक्ट जास्त नव्हती. अहो चांगलं मोठं गोदाम होतं, म्हटलं आता इथंच घेऊन टाकूया. व्हरायटी पण आहे, कलर पण छान आहे. भाऊ म्हणालेला असं पण बाळाच्या बारशासाठी काही ना काहीतरी वस्तू घ्यावंच लागेल, त्यापेक्षा आत्ताच घेऊया म्हणजे बाळ जास्त उपयोग करेल. म्हणजे बारशाचं गिफ्ट आत्ताच भावानं घेऊन टाकलेलं होतं. पाळणा बिळणा खरेदी झाला, गादी बिदी त्याच्यावर टाकायचा कागद बिगद A to Z सगळं काय घेतलं. तो म्हणाला आत्ताच्या आत्ता तिकडं बहिणीकडं जायचं आणि आत्ताच्या आत्ता द्यायचं, कारण का बाळ लईच जमवत होतं. जाताना म्हटलं एक आईस्क्रीम तरी घेऊन जाऊ द्या, आमच्या आईला कुल्प्यालाही आवडतात बरं का. खरं सांगते मंडळी, मोसम लय सुहाना झालेला होता. मस्त सांची पाराचं टायमिंग झालेलं होतं. सूर्य टाटा बाय बाय करत होता, भुरभुर सुटलेली हवा, थोडंफार आबाळ आलेलं, मस्तपैकी तिकडं लांब वाहणारी नदी, नदीवरचा पूल. आता फक्त घरी जायचं होतं आणि बहिणीला छान असं सरप्राईज द्यायचं होतं. काय राव मंडळी तुम्हाला सांग, घरात ना हाकाल बघ, बोचकं बांधून आणलंय परत, बोचकं बांधून आणलंय परत, घरात ना हाकाल, पर्स पण तुटली बघ हाकलल्यामुळं. नितीश भैयांकडून सप्रेम भेट. हा हो, म्हणजे काय तर मावशीला आणि माझ्या बहिणीला माहीतच नव्हतं की आम्ही सगळं हे कांड केले म्हणून. माझी बहीण तर पाळणा बघून एवढी खुश झालेली, तिचं फक्त एवढंच होतं आता बाळ झोपल आणि मला झोपायला भेटल. म्हणजे असं झालेलं की नाही, बाळ आमचं दिवस रात्र नुसतं रडत असतं, तिची झोपच पूर्ण होत नव्हती, म्हणून ती चिडचिड करत होती. आता तर नवीन आयांना माहीतच असतं की एकदा डिलेव्हरी झाल्यानंतर आयांची झोप पूर्ण होत नसते. आणि त्यावेळेस सगळ्यात किमती म्हणजे खजाना, हिरं मोती सोन्या चांदीपेक्षा पण सगळ्यात जास्त किमती काय आहे तर आपली झोप आहे. आणि तेच बघितलेलं मी पण. एक रात्र थांबलेली होती, मला माहित होतं. अहो बाळ आहे ना असं झोपलं ना 10 मिनिटांनी उठायचं आणि रडायचं, म्हणजे भूक नाही काय नाही नुसतंच रडायचं. म्हणलं त्याला एकदाचा पाळणा घेतला म्हणजे हिची तरी झोप पूर्ण होईल. घरी गेल्यानंतर त्यांना भारीपैकी सरप्राईज दिलं आणि ह्या दोघांनी मिळून आपला पाळणा जॉईन केला. असं ठेव, इथं ठेव, टेस्टवर घ्यायची, त्याला लावायचं, चालवून दाखव. सुरू आहे ना त्याला तिकडं बघू जरा, चालवून दाखव ते.
अहो हे 2 in 1 पाळणा होता. म्हणजे कसं ते आपला हुकाचा काढायचा आणि आपण कुठं बाहेर चाललं असलं का नाही मग ते असं स्टँड उभा करायचं, त्याला पकडायचं होतं, मग बाळ त्यात टाकायचं आणि वॉकला वगैरे जात असताना आपण बाळाला त्यात टाकून घेऊन जाऊ शकतो. आता खेडेगावाला असली चोचं चालतात का? मग काय ते पाळणं कायम सदन कदा त्या हुकालाच अडकवलेला असणार. मला तर ह्यो मुळात पाळणा आवडलाच नव्हता, कारण का आपल्या दक्षूचा ना असला शेम टू शेम ह्योच पाळणा होता आणि तो जसाच्या तसाच पडू नये. मला आपलं ते साधं सिंपल का स्टँड्स असतात आपला हलवायचं विषय मिटला, त्याला जागा पण कमी लागते, ते पाळणं एकदम बेस्ट बघा. पण माझ्या भावाला पण तो आवडला नाही आणि माझ्या आईला पण म्हणजे आजीला पण तो आवडला नाही. म्हणलं मला कुठं काय करायचंय, तुलाच पैसे द्यायचे, ते तुला जो आवडेल तो घे. आणि सगळ्यात बेस्ट आपल्या लहानपणीचं ते पाळणं होतं का नाही लाकडी, ते असं मोठं दावं लावायचं आणि वर खुटीला ह्याच्या खुटी म्हणजे पत्र्याला नाही का हुक करून ते अडकवायचं, ते पाळणं सगळ्यात बेस्ट बघा. म्हणजे माझ्या मामांचं बिमांचं माझ्या मम्मीचं तसलं पाळणं अजून ते वरती माळ्यावरती पडलेलं आहे, ती लाकडाचं पाळणं मस्त, त्याला डिझाईन बारीक बारीक वालं, ते पाळणं सगळ्यात बेस्ट. अहो तुम्हाला माझ्या लहानपणीची एक आठवण सांगू का? हीच माझी बहीण जी आता ते तिला पोरगं झाले, ते मी लहान होती, आता ती तर पाळण्यातच होती, मीच तर तिच्यापेक्षा मोठी. अहो तिला मी असा जोरात झोका देत होती ना, आणि जे दावत तुटलं ते पाळण्यासकट आणि बाळवत्या सकट वाकळं सकट कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन पडलेली. आम्ही सगळे हादरलेलो आणि मला वाटलेलं की आता माझी आजी मावशी आणि मम्मी मिळून मला चांगल्या चेचणार आहेत, पण नाही बाबा, त्या वाकळमुळं वाचलो. काय मला लहानपणीची आठवण आली राव. सरळ कर ना काय, अशी कर ना उभी. हां पुढचं ते काय फिरतंय. असं घेऊन दक्षचा योच पाळणा आहे, योच आहे हे पाळणं नाही ग. हे जर आपण ह्याच्यात टाकून असं फिरवायचं म्हणल्यावर कुठं हे काही हे काही काढतच नाही. इकडं भावानं पाळणा पण रेडी केला. कॅलेंडरमध्ये बघितलं दिवस आणि वेळ पण एकदम बेस्ट होती. म्हणलं लाडूला आजच पाळण्यात टाकायचं आणि बघूया काय उपयोग होतोय का काय, नाही तर एवढी सगळी मेहनत केलेली वाया जाते का काय. त्याची उशी कुठं आहे? नाही डोक्यात काढायचं ते काढायचं नाही. कसं 5 मिनिट टाकणार आणि झोपणार. पाळण्याच्या बाजूला बसायचं, तुम्ही रात्रभर हलवत बसायचं. मग काय दिवस चांगला वेळ चांगला बघितल्यावर मामा आणि मावशींना मिळून म्हणजे आम्ही चौघांनी मिळून त्याला पाळण्यात टाकला आणि मी त्याचं नाव लाडू बोलून कानात कुर्र केलं. मग काय आमचा लाडू खुश ना, म्हणजे मेहनत सक्सेसफुल झाली. बाळ पाळण्यात टाकल्या रडायचं बंद झालं. तशी माझी बहीण एवढी खुश झाली ना, असं वाटलं तिला कुठला खजाना भेटलाय का काय. तिचं म्हणणं एवढंच, आता पाळण्यात टाकणार त्याला आणि मी मस्तपैकी झोपा काढणार. मावशी बिवशी सगळे म्हणायला लागले आईला परत पहिलंच पाळणं आणायला पाहिजे होता, नाही तर बाळाने एवढं दमवलं नसतं. बास घरात वातावरण एवढं भारी झालेलं ना, सगळे एवढे खुश होते ना, सगळेजण फॅमिली एकत्र बघून असलं भारी वाटलं. पोरापेक्षा आई खुश. इकडे बघ कसं आहे. करा आता जो बाळा जो रे जो पहिल्या दिवशीच आमचा लाडू झोपला. अजून मीटिंग चालली. शेवटी बाळाला टाटा बाय बाय करण्याची वेळ आली आणि माझा माहेरचा म्हणजे आजोळमधला हा शेवटचा दिवस होता आणि उद्या मी माझ्या सासरवाडीला असेल. घरात निघा की चला की उशीर झाला म्हणून चौकटीतच हे लोक अर्धा तास बोलत उभा राहिले. कसं तर यांना वडत गाडीत बसवलं. आणि हो मंडळी, अजून एक तुम्हाला माहिती सांगायची आहे. माझं तर गाव तुम्हाला माहिती आहे कुंभवडीवाडी आहे, सासरवाडी. त्याच्याजवळ बघा NP आहे. NPजवळ का अजून कुठल्या गावाजवळ आहे ना, कुठेतरी धरण बसलेला का नदीमुळं तिथलं गाव उठवलेलं. आणि जे गाव उठवलेलं ना ते माझ्या आजोळजवळ म्हणजे तोंडोलीजवळ आहे की नाही, एक नवीन गाव तयार केलं केतकाई नगर. त्यांना इथं ही जागा दिलेली आहेत. म्हणजे जे आपल्या NPची माणसं उठलेली आहेत का नाही, त्यांना इथं शेती बिती गाव घर सगळं काही बांधून दिलेलं आहे. हां, आता कोणाचे तरी माझे पण इथं थोडेफार ओळखी सासरवाडीमुळे इथं पण थोड्याफार ओळखी निघाल्या. तर मंडळी हा असा माझा आजचा क्यूट छोटू लाडूसारखा माझा व्हिडिओ होता. जसं आपलं बाळ लाडू आहे ना, तसाच हा व्हिडिओ वाटला. आणि तुम्हाला कसं वाटला माझा लाडू
आणि बाळाचा पाळणा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून खूप एन्जॉय करायच्या. इथनं सासरवाडीला जायचं आहे, तिथं कारस्थान करायचं आहे, तिथं नंदूबाई वाट बघते, सासूबाई वाट बघते, सारखे फोन येतात आहे कधी येणार आहे कधी येणार आहे. चला उद्या बॅग उचलायची की आपल्या गावाला रवानगी. आणि हा सखीनो, आपण झालो सासरवासनी. आता पुढच्या वर्षी मला माझी आजोळ बिजोळ बघायला भेटते की नाही ते पण मला नाही माहीत. चला तरी पण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय लव.